सांगलीतून ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिल्यानं काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे सांगलीतील काँग्रेस नेत्यांचं मौन आहे। सांगलीतून विशाल पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। सांगलीच्या जागेबाबत तोडगा न निघाल्यास विशाल पाटील अपक्ष लढण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। तर सांगलीतून ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली, मात्र या उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। काँग्रेसचे नेते आहेत ते कुठेतरी मौन असल्याचं कळतंय, कारण पक्षश्रेष्ठींचा आदेश आहे आणि त्याचं पालन ते करतायत, मात्र त्यांच्यामध्ये अस्थिरता आणि नाराजी असल्याचं कळतंय। सांगलीमधून विशाल पाटील हे निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत आणि सांगलीची जागा आणि त्यावरती जर तोडगा नाही निघाला तर विशाल पाटील अपक्ष लढण्याची शक्यता सुद्धा या पार्श्वभूमीवर वर्तवली जाते। त्यामुळे आगामी काळामध्ये ही समीकरणं नेमकी काय असणार आहेत, अंतर्गत गोतामध्ये महाविकास आघाडीच्या यामुळे काही बदल होऊ शकतात का, किंवा यावेळेस समीकरणांमध्ये काही बदल होऊ शकतात का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सांगलीतून ही एक महत्त्वाची अपडेट समोर येते। सांगलीच्या जागेबाबत मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण झाली। याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडून। स्वप्नील, सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये कुठेतरी रस्सीखेच होती आणि उमेदवारी मिळाल्यानंतर नाराजी नाट्य जे आहे ते काँग्रेसच्या गोटात रंगलंय। नक्कीच गार्गी, उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीची घोषणा केल्याने काँग्रेसमध्ये सध्या तीव्र नाराजी असं दिसून येते। उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी घोषित केल्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये तणाव वाढलेत। असे असताना काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त करून आणखीन तणाव वाढवू नये असे पक्षश्रेष्ठींनी सांगलीतील काँग्रेस नेत्यांना सूचना दिल्यात। त्यामुळे सांगलीतील काँग्रेस नेत्यांनी सध्या चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवर मौन पाळले, परंतु विशाल पाटील मात्र निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। सांगलीच्या जागेवर उद्धव ठाकरे राजी न झाल्यास विशाल पाटील काँग्रेसतर्फे लढणार की अपक्ष लढणार हे पाहावे लागणार आहे। त्यामुळे सांगलीतील उमेदवारीबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली। तसेच सांगलीच्या जागेबाबत सुरुवातीपासून आक्रमक असणाऱ्या नेत्यांनी चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीनंतर मात्र अचानक मौन पाळल्याने तर्क वितर्क देखील लढवले जात आहेत। गार्गी जी, स्वप्नील, याकडे आपलं लक्ष असेल, नेमकी काय भूमिका स्पष्ट ते करतील आणि सांगलीची जागा नेमकी कोणाच्या, सांगलीच्या जागेवरती कोणाची वर्णी लागेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।